संतोषरावजी वानखेडे जवळजवळ सर्वच सेवकांनी हे नाव कधी ना कधी कुणाच्या ना कुणाच्या तोंडून ऐकलेच असेल। कोण होते संतोषरावजी वानखेडे आणि का परमात्मा एक मार्गात ते इतके प्रसिद्ध आहेत? चला तर जाणून घेऊया संतोषरावजी वानखेडे बद्दल। पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राइब करून लाईक करा आणि ज्यांना आपला अनुभव या चॅनल मार्फत सांगायचा असेल त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याशी नक्कीच संपर्क करू। संतोषरावजी वानखेडे हे नागपूर या गावी शांतीनगर या परिसरात राहत होते। संतोषरावजी वानखेडे हे त्या काळी बाबांसोबत राहणारे आणि त्यांच्यासोबत पुष्कळ दौऱ्यावर गेलेले सेवक आहेत। पण मार्गात येण्याआधी म्हणजेच जेव्हा संतोषरावजी वानखेडे अनेकांमध्ये होते तेव्हा ते एक प्रसिद्ध जादूगर म्हणजेच तांत्रिक होते। प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा कुख्यात म्हणणे चुकीचे ठरणार नाही, कारण ते तांत्रिक विद्येचा वापर लोकांना मारण्याकरिता करीत होते। त्या काळी ते खूप मोठे जादूगर होते। त्यांची बरोबरी कोणतेच तांत्रिक मांत्रिक आणि जादूगर करू शकत नव्हते। बंगालच्या काळा जादू, अघोरी विद्या, इंद्रजाल वशीकरण विद्या, मारण विद्या अशा भरपूर प्रकारच्या भयानक आणि जीवघेण्या तांत्रिक विद्येत ते पारंगत होते। बाईच्या माणूस आणि माणसाची बाई करणे त्यांच्या डाव्या हाताचे काम होतं। लोक तर इथपर्यंत म्हणतात की नागपूरच्या एका व्यक्तीला त्यांनी फूक मारून 2 दिवस खेकडा बनवून ठेवलं होतं। म्हणजेच एका अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्व खूप भीतीदायक होते। आता इतका मोठा जादूगर आपल्या मार्गात कसा आला बघा। त्यांची एक बहीण पारडी या परिसरात राहत असून आपल्या मार्गाची सेविका होती आणि ती नेहमी त्यांना म्हणायची की काय हे नेहमी जादूटोणे करत राहतो आणि लोकांचे घर उद्ध्वस्त करतो, त्यापेक्षा आमच्या परमात्मा एक मार्गात ये आणि एका भगवंताची सेवा कर। त्यावर वानखेडे साहेब म्हणायचे की माझ्याकडे इतकी शक्ती आणि विद्या आहे की मला कुणालाही शरण जाण्याची गरज नाही। बघा किती अहंकार होता त्यांना त्यांच्या शक्तीच्या आणि विद्येच्या, पण त्याच अहंकारांनी कसं त्याचं पतन केलं तेही बघा। ते नेहमी म्हणायचे की माझी विद्याशक्तीच्या व्यक्तीवर किंवा संतावर काम करणार नाही, मी त्यालाच शरण जाईल आणि त्यालाच आपला गुरु बनवीन। तर असेच एकदा त्यांच्या बहिणीकडे 90 हवन कार्य होते आणि ते तिथे गेले। तिथे महान त्यागी बाबा जुमदेवजी पण आलेले होते। हवन कार्य आटोपल्यावर चर्चा बैठकीला सुरुवात झाली, पण वानखेडे साहेबांना चर्चा बैठकीमध्ये काहीच रस नव्हता, म्हणून ते बहिणीच्या घरीच रूममध्ये जाऊन झोपले। पण त्यांना माईकद्वारे सर्व ऐकू येत होते। सेवकांचे मार्गदर्शन आणि अनुभव झाल्यावर सर्वात शेवटी बाबा जुमदेवजींचे मार्गदर्शन सुरू झाले आणि तेव्हा बाबा आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की मी विश्वाच्या सर्व जाणत्यांना चॅलेंज करतो की त्यांनी माझ्यावर आणि माझ्या सेवकांवर जादूटोणा करून दाखवावा। बाबांचे हे शब्द ऐकताच वानखेडे साहेब ताडकन बेडवरून उठून बसले आणि खिडकीजवळ जाऊन डोळे फाडून बाबांकडे बघू लागले। त्यांना खूप राग आला, त्यांचा इगो हर्ट झाला, अहंकार चढू लागला की कोण आहे हा माणूस जो मला चॅलेंज करतोय, याला अद्दल घडवलीच पाहिजे। पण त्यांना विचार आला की मी जर इथेच तंत्रविद्या चालवली तर माझ्या बहिणीला माझ्यावरच शंका येईल, कारण तिला माझ्याबद्दल सर्व माहीत आहे। तेव्हा त्यांनी ठरवलं की या माणसाला बाहेर कुठेतरी पकडले पाहिजे आणि माझी तंत्रशक्ती दाखवली पाहिजे। आणि तेवढ्यातच चर्चा बैठक संपल्यावर संचालकांनी माईकवर सांगितले की 7 दिवसानंतर वर्धमान नगर परिसरात बाबांचा दौरा आहे आणि तिथे चर्चा बैठक होणार। बस हेच तर पाहिजे होतं संतोषरावजी वानखेडेंना। आणि हे ऐकताच त्यांनी पूर्ण कारस्थान रचले। त्याच ठिकाणी आपण या माणसावर आपला तांत्रिक वार करून याची इहलीला संपवून टाकू आणि आपल्या बहिणीला आपल्यावर शंकाही येणार नाही, असं त्यांनी ठरवलं। ठरल्याप्रमाणे वानखेडे साहेब वर्धमान नगर परिसरात चर्चा बैठकीला गेले आणि सर्वात शेवटी कोपऱ्यात जाऊन बसले। थोड्या वेळाने बाबांचे मार्गदर्शन सुरू झाले आणि संतोषरावजी वानखेडेंनी आपला पहिला वार म्हणजे कमी प्रतीचा तांत्रिक वार बाबांवर चालवला। पण आश्चर्य बघा, तो चालवलेला वार त्यांच्यावरच परत गेला आणि त्यांना विजेचा झटका लागतो तसा झटका लागला। मग त्यांनी विचार केला कि ये भी किसी से कम नहीं दिख रहा, लेकिन मैंने भी 17 घाट का पानी पिया है, मेरे पास तो संसार की सब तांत्रिक विद्या है, इसको तो मैं आज सबक सिखा के ही रहूंगा। असा विचार करून त्यांनी आपला थोडा आणखी शक्तिशाली वार बाबांवर केला। पण पुन्हा आश्चर्य झाले, तो वार पण उलट त्यांच्यावरच गेला आणि त्यांच्या डोक्यावर जणू कुणी खूप जोरात गदा मारला अशासारखे ते डोके पकडून बसून गेले। तो प्रहार इतका जोराचा होता कि अर्धा तास ते तसेच डोके पकडून बसून राहिले आणि विचार करत होते कि ये मायावी आदमी तो मुझसे भी बड़ा तांत्रिक दिख रहा है, लेकिन मैं भी हार मानने वालों में से नहीं हूँ। अगर मैं इससे हार मान गया तो मेरी अब तक की सभी जादुई विद्या पर पानी फिर जाएगा, मैं इस पर अब अपना सबसे बड़ा वार करूंगा। असा विचार करून त्यांनी आपला सर्वात मोठा बंगाली विद्या असलेला काला जादूचा सर्वात प्रभावी असा जीवघेणा वार बाबांवर केला। पण बघा सेवकांनो, त्यांना हे तर माहीत होते की आपण किती मोठे तांत्रिक आहोत, पण हे माहीत नव्हते की आपण ज्या व्यक्तीवर वार करत आहोत ती व्यक्ती कोण आहे। लोक बाबा म्हणतात त्या व्यक्तीला, सृष्टीच्या निर्मात्याची प्राप्ती केली आहे त्या व्यक्तीने, एका भगवंताची प्राप्ती केली आहे त्या व्यक्तीने। बाबा जुमदेवजी नाव आहे त्यांचं। याच्यासारखे 100 तांत्रिकही आले तरी त्यांचे काहीही करू शकणार नाही। आणि बघा सेवकांनो,
त्यांनी केलेला तिसरा सर्वात मोठा वारही त्यांच्यावरच उलटून गेला. का मोठा जादूगर, सर्व विद्या ज्ञाता तो तांत्रिक धारातीर्थी जमिनीवर पडला. संतोषरावजी वानखेडे जमिनीवर पडताच बाबा उठून उभे झाले आणि म्हणाले, संतोषरावजी वानखेडे उभे व्हा. बाबांचे हे शब्द ऐकताच वानखेडे साहेबांना होत असलेला त्रास पूर्णपणे बंद झाला आणि ते ताडकन उठून उभे झाले. त्यांची विचार करण्याची शक्ती परत आली. ते विचार करू लागले की मी यांना कधीच भेटलो नाही, तरी यांना माझे नाव कसे माहीत पडले. त्यांची विचारतंद्रा भंग करत बाबा पुन्हा म्हणाले, संतोषरावजी, तुमची तंत्रविद्या माझ्यावर चालत नसेल तर इथे उपस्थित माझ्या सेवकांवर चालून बघा. तेव्हा संतोषरावजी धावतच गेले आणि बाबांच्या पायावर पडले. तेव्हा बाबांनी त्यांना प्रेमाने आपल्या पायावरून उठवले आणि म्हणाले की मी काही भगवंत नाही आणि कोणी संत महात्माही नाही. मी तुमच्यासारखाच साधारण मानव आहे. माझ्या पाया पडून मला गुन्हेगार बनवू नका. तेव्हा वानखेडे साहेब म्हणाले की आजपर्यंत माझा रेकॉर्ड होता की मी ज्याच्यावरही माझे तांत्रिक वार चालवले ते माझ्या वारापासून वाचले नाहीत, पण तुम्ही माझ्या वारांपासून वाचले आणि ते वार माझ्यावरच पालटवले. आजपर्यंत माझ्यापेक्षा वरचढ म्हणजेच मोठा तांत्रिक मला कधीच आणि कोणीच भेटला नाही. मी असे ठरविले होते की माझी जादू आणि तंत्रविद्या ज्या महात्म्यावर चालणार नाही मी त्या व्यक्तीला आपला गुरु बनविणार. आणि म्हणून बाबा, आज मी तुम्हाला शरण येतो आणि जीवनभर तुमची सेवा करीन. तेव्हा बाबा जुमदेवजींनी त्यांना सांगितले की मी कोणतेही वार तुझ्यावर पालटवले नाही. ही सर्व त्या परमेश्वराची करामत आहे आणि तुला माझी सेवा करायची गरज नाही. तू फक्त मानवतेचे कार्य कर. बघा सेवकांनो, बाबांचे हे उद्गार ऐकून वानखेडे साहेबांनी मार्गात प्रवेश केला आणि इतकेच नाही तर बाबांच्या सोबत राहून मानव जागृतीचेही कार्य केले. त्या काळात बाबांच्या प्रत्येक दौऱ्यात ते सोबत असायचे. तर सेवकांनो बघा, इतका मोठा जादूगर बाबांच्या केसांना सुद्धा धक्का लावू शकला नाही. ही शक्ती बाबांसाठीच नाही तर मार्गातल्या प्रत्येक सेवकांसाठीही सारखंच काम करते. फक्त बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द आणि नियमात ते सेवक बसले पाहिजे. या अनुभवातून आपल्याला बाबांनी प्राप्त केलेली दैवी शक्ती किती शक्तिशाली आणि जागृत आहे याची प्रचिती येते. जगातील कोणताही आणि कितीही मोठा तांत्रिक आपले काहीच बिघडवू शकत नाही अशी ही निराकार शक्ती बाबांनी प्राप्त करून तुम्हा आम्हा समस्त मानवजातीला वाटून दिली आहे. आता ती शक्ती आम्हाला सांभाळायची आहे. म्हणून तत्व, शब्द, नियमांचे पालन करा, प्रेमाने वागा. बाबांनी भगवंताला वचन दिले आहे की मैं बैमान नाही येऊ. त्याप्रमाणे बाबांच्या शब्दाला मान द्या आणि असे कोणतेही चुकीचे कार्य करू नका ज्या कार्याने आपण बैमान सिद्ध होऊ. चला तर भेटूया नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व सेवकांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार. नमस्कार जी.